सर्वात आधी आपण रवा भाजून घेऊ. मी इथे रवा भाजून घेते, छान भाजायचं लाल होईपर्यंत. बघा रवा काढून घेतलाय. आता ह्याला चाळणी चाळायचा आणि भिजू घालून का नाही एक पूर्ण रात्रभर ठेवायचं. संध्याकाळी घालायचा. दुसऱ्या दिवशी आपल्याला ज्या वेळेस करायचं त्यावेळेस ते हलवून बघायचं. बारीक चुरा करून अर्धी वाटी म्हणजे 1 वाटी पाणी घालायचं. पूर्ण 1 वाटी पाणी घालून त्याचा पाक करून घ्यायचा. नंतरनी तो भाजलेला रवा त्या पाण्यात मिक्स करायचा. प्रमाण तुमच्या करण्यावर आहे. अर्धा किलो असलं तर अर्धा गूळ लागतो, अर्धा किलो. आणि 1 किलो असलं तर 1 किलो पूर्ण गूळ लागतो, म्हणजे व्यवस्थित येते. जर कोण कमी गोड खाणार असलं तर इतकासा काढून बाजूला ठेवायचं, म्हणजे बरोबर होते. आता हे पीठ मळून घेऊ पाणी घालून. चला तर बघा दुसऱ्या दिवशी आपलं असं होईल. ते काल म्हणजे भिजवलेलं असं झालं ना की मग मी इथं पीठ मळून ठेवलेलं होतं. तर याचा छोटासा गोळा काढलाय. हे बघा इतकासा गोळा घ्यायचा आहे. पीठ लावून घ्यायचं. असं करायचं. छानसं असं आपणाला बसन यात तेवढा असं मुटका करून घ्यायचा आहे. असं करून घ्यायचं. हे बघा इतकीच लाटायची. थोडे जाडसर ठेवायचे. बस इतके असे लाटायचे. एक 20-25 झाल्याच्या नंतरनी असे ठेवायचे. 20-25 झाल्याच्या नंतरनी कढईत तेल गरम करायला ठेवायचं. हे बघा इथं मी कढईत तेल ठेवले तापायला. तेल तापलं तर मी असं थोडंसं टाकून बघायचं. असं जर होत असेल तर एक सोडायचं. छान असं करतोच भाजून. दोन्ही साईडनी छान भाजून तळून घ्यायचे. सोनेरी कलर येईपर्यंत. हे बघा हे असं छान व्यवस्थित तळून घ्यायचं. किती मस्त वाटते. लहान मुलांना खूप आवडतात हे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एकदा. हे बघा माझे लहान मुलं यांना खूप आवडतात हे गोड पदार्थ.